पुढची महत्त्वाची बातमी पाहूया। सीसीटीव्ही फुटेज देण्याची निवडणूक आयोगाची हिंमत नाही। अमोल कीर्तीकरांच्या मागणीनंतर आदित्य ठाकरेंची ही प्रतिक्रिया आहे। काही महिन्यांमध्ये दिल्लीमध्ये वेगळा खेळ होऊ शकतो असा दावा देखील आता आदित्य ठाकरे यांनी केला। सीसीटीव्ही फुटेज देण्याची निवडणूक आयोगाची हिंमत नाही असं म्हणत त्यांनी निवडणूक आयोगावर देखील हल्लाबोल केलेला आहे। उत्तर पश्चिम मध्ये जो घोळ झालेला आहे, एक तर आपण पाहाल निवडणूक आयोगाने सीसीटीव्ही फुटेज द्यायला नाकार दिलेला आहे। म्हणजे त्यांना ती अनिल मसी सारखी फुटेज नकोय वाटतं, कारण तिथे जी गडबड झाली ती लोकांसमोर आली। दुसरी गोष्ट म्हणजे जे मिंदे गँगमधले तिथे फोन घेऊन उभे होते, आज तर पेपरमध्ये पण आले की त्यांच्या फोनवर ॲप होतं ईव्हीएम उघडण्याचं। ह्या सगळ्या गोष्टी समोर आल्यानंतर देखील जर त्यांना शपथ दिली, जे मिंदे गँगचे उमेदवार आहेत त्यांना शपथ दिली, तर मला वाटतं या देशात लोकशाहीचा खून झालाय हे समजूनच आपल्याला आता पुढे काम करायला लागेल। आमचं हेच ऑब्जेक्शन राहील की अशा चीटर लोकांना तुम्ही शपथ देऊच कशी शकता, हे एक मोठा प्रश्न आहे उपस्थित होणार, आणि आम्ही त्याच्यात कोर्टात पण चाललोय। तर मतमोजणी पूर्ण झालेली नसताना पुढच्या उमेदवाराला कसं विजयी केलं, रवींद्र वायकरांचा निवडणूक आयोगाला सवाल आहे। कायद्यानुसार जे असेल ते करावं असं रवींद्र वायकरांनी म्हटलं। विरोधकांचा रडीचा डाव सुरू असल्याचंही वायकरांनी म्हटलं। त्यांच्या जिवारी लागलेलं आणि जिवारी लागल्या कारणाने सर्व यांच्या ट्विट आणि हे चाललेलं आहे। त्यामुळे रेडी डावला मी काय महत्त्व देत नाही आहे। त्यांना जे काय करायचं त्या दूध का दूध। इलेक्शन कमिशनरने ज्या पद्धतीने जे इलेक्शन घेतलेलं आहे ते योग्य तऱ्हेने घेतलेलं आहे। आता दुसरा प्रश्न तुम्ही झाला ते मोबाईल, तिथे किती जणांकडे मोबाईल होते, या आतून बातम्या वगैरे काय येत असतील किंवा तुम्हाला देखील येत असतील, किती जणांकडे आहे? मग ते 188च्या कायद्याप्रमाणे जे काय फाईन असतील की 500 रुपयाचा फाईन असेल वगैरे, ते काय ते बसेल ना। म्हणून काय कोणी कोणाचा नातेवाईक आहे म्हणून त्यांनी ते ईव्हीएम हॅकचं काय हॅक करता येते का ईव्हीएम मशीन इथून बाहेर? त्यामुळे हे जे काय चाललेलं आहे रेडीचा डाव चाललाय, त्यामुळे त्याला मला काय उत्तर द्यावंसं वाटत नाही, आणि तरी एक्सप्लेन केलेलं आहे। शाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।